वर्षाचे 365 दिवस गणेश चतुर्थीची लोक आवर्जून वाट बघत असतात। गणेशजी आपल्या घरात येतात, आपण बाप्पाची पूजा करतो, नेऊन विसर्जित करतो। नेण्याच्या आणण्याच्या आधी सगळी जी आहे मधला काळ, त्या मधल्या काळामध्ये बाप्पाची काय अवस्था आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। तावडे हॉटेल परिसरामध्ये आहे मी आणि या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य जिथे, त्या ठिकाणची ही अवस्था तुम्ही बघू शकता। या गणपती बाप्पाच्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि सगळ्या मूर्त्या कचऱ्याच्या घाणीत आणून टाकण्यात आलेल्या आहेत। अगदी जवळपास कोणता तरी गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचा कारखाना आहे। कारखाना कुठला आहे हे बोलायचं नाहीये मुळात, पण अशा ठिकाणी बाप्पाच्या मूर्त्या आणून टाकणं ही एकदम खालच्या पातळीची गोष्ट आहे। आणि या मूर्त्या तुम्ही बघू शकता, काय अवस्था आहे या मूर्त्यांची, काय अवस्था करून ठेवलेली आहे। सनातन धर्म म्हणून आपण एका ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो, आपण धर्माचा बाजार उठवतो आणि दुसरीकडेच गणपती बाप्पाच्या मूर्त्या विसर्जन करण्याऐवजी, त्या आपल्या व्यवस्थित ठिकाणी विल्हेवाट लावण्याऐवजी आपण कचऱ्याच्या घाणीत आणून टाकत असू, तर त्याच्यापेक्षा कुठलीच लज्जास्पद गोष्ट नाही। एक मूर्ती दाखवते तुम्हाला अगदी जवळून, जळालेली आहे ही मूर्ती, तुम्ही बघू शकता। बाप्पाची मूर्ती आहे, जळालेली आहे, जळालेल्या अवस्थेमध्ये आहे। याची अवस्था बघितल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं। हीच मूर्ती नाही तर इथल्या सगळ्याच मूर्त्या ज्या आणून कचऱ्यामध्ये टाकलेल्या आहेत, काही जळालेल्या आहेत, त्याच्यावरचं प्लास्टिक, त्याच्यावरचा कलर काहीसा जळून गेलेला आहे, तर काहींची अवस्था अगदी बघण्यासारखी सुद्धा नाहीये। अगदी एकीकडे हात गणपती बाप्पांचा, तर एकीकडे पाय, तर एकीकडे सोंड, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। आणि हे सगळं घडलं नाही पाहिजेत। आपण बाप्पा हिंदू धर्म कुठलाही असू द्यात, पण एक हिंदू धर्माचे ठेकेदार जेव्हा एक जन्माला येतात तेव्हा त्यांना हे कळलं पाहिजे की या गोष्टी निदर्शनास येऊ नये, याच्यासाठी अशा घटना घडल्याच नाही पाहिजेत। आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर अक्षरशः वाईट वाटतं। फक्त गणपती बाप्पा पण नाही आहे, ते गौरीचा सुद्धा मूर्ती आहे, देवी देवतांचा सुद्धा हा झालेला अपमान। खरं तर हा अपमान बघून एक गोष्ट लक्षात येते की हे सगळं घडतंय कुठे। ज्या कोल्हापुरामध्ये आई अंबाबाईचा आशीर्वाद आहे, ज्या कोल्हापुरावरती देवा ज्योतिबांचा आशीर्वाद आहे, त्या कोल्हापुरामध्ये देवी देवतांची जर अशी अवस्था होत असेल तर खरंच आपण कोल्हापूरकर म्हणून घेण्यासाठी खरंच कुठेतरी मागे पडतोय आणि या घटना घडल्या नाही पाहिजेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाई सोबत मी सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।